हरिओम. आपल्या साप्ताहिक गीतेच्या अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत. चौथा अध्याय 40व्या श्लोकापर्यंत आपण पोहोचलोय. पण विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आधी प्रार्थना म्हणूयात. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। परमानंद माधवम। हरिओम। हरिओम. 40वा श्लोक आणि त्याचा गीताईचा श्लोक म्हणूया. म्हणणार संजना का म्हणते मी म्हणते. अज्ञश्चाश्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः। नसे ज्ञान नसे श्रद्धा संशयी नासला पुरा न हा लोक न तो लोक न पावे सुख संशयी। अज्ञः च अश्रद्धधानः, अज्ञानी आणि अश्रद्ध, च संशयात्मा आणि संशययुक्त अंतःकरणाचा माणूस, विनश्यती त्याचा नाश होतो। संशयात्मनः अयं लोकः नास्ति, संशयात्म्याला हा लोक मिळत नाही। न परहा, परलोकही मिळत नाही। न सुखम, आणि खरं सुख तर त्याला मिळतच नाही। अज्ञानी आणि अश्रद्ध आणि संशययुक्त अंतःकरणाचा माणूस नाश पावतो। संशयी माणसाला हा लोक, परलोक आणि खरं सुख हे मिळत नाही। आता मागच्या श्लोकात आपल्याला सांगितलं की श्रद्धेमुळे ज्ञान मिळतं, ज्ञानामुळे इंद्रिय संयम होतो आणि इंद्रिय जयामुळे शांती मिळते, आणि ती शांती कधीही न ढळणारी म्हणून तिला पराशांती असं म्हटलेलं आहे। आणि ही पराशांती म्हणजे शाश्वत टिकणारी शांती, ही सगळ्याच जीवांचं मुख्य ध्येय आहे, सगळ्यांच्या जीवनाचं मुख्य ध्येय आहे। मग आता ज्या आत्मज्ञानामुळे हे ध्येय गाठलं जातं, ते ज्ञान प्राप्त होण्यासाठी कुठले कुठले गुण साधकाच्या अंगी पाहिजेत ते गेल्या श्लोकात सांगितलं की साधक श्रद्धावान पाहिजे, साधनेत तत्पर पाहिजे, आणि संयतेंद्रिय म्हणजे इंद्रियांवर विजय मिळवलेला असायला हवा। असं ज्ञानासाठीच्या पात्रतेचे निकष हे गेल्या 39व्या श्लोकात सांगितले। आता या श्लोकामध्ये बरोबर उलटी परिस्थिती त्याचं चित्रण आहे की जे श्रद्धावंत नाहीत त्यांची गती काय होते ते या श्लोकात स्पष्ट केलेलं आहे। आणि हे लोक ज्ञानप्राप्तीसाठी कशा कशामुळे अपात्र आहेत, त्यांच्या अंगी कोणते कोणते अवगुण आहेत ते याच्यात दिले पहिल्या ओळीत। अज्ञाच अश्रद्धधानः च संशयात्मा, 3 अवगुण सांगितले। ते एकतर अज्ञानी आहेत, अश्रद्धधान म्हणजे अश्रद्ध आहेत, आणि संशयात्मा आहेत। आता इथे अज्ञानीचा अर्थ विवेकहीन असा घ्यायला लागतो, त्यांना कशाचंच ज्ञान नाहीये असं नाही, पण संसार आणि परमार्थ याच्यातलं काय निवडायचं ह्याचं अज्ञान, हा विवेक त्यांच्यापाशी नाहीये असा। विवेकहीन, अज्ञ इक्वल टू विवेकहीन असा अर्थ घेतला तर मग पहिल्या ओळीचा अर्थ कसा करायला लागेल की ज्या पुरुषाचा विवेक अजून पूर्ण जागृत झालेला नाही, किंवा ज्या काही प्रमाणात जागृत झालेला आहे त्या विवेकाला तो महत्व देत नाही। विवेकबुद्धी आपल्याला आतून काही काही गोष्टींचे इशारे देत असते, पण ते ऐकणं न ऐकणं, जर आपण मनाच्या जास्त आहारी असू तर आपण बुद्धीकडे दुर्लक्ष करतो। त्यामुळे असा हा अविवेकी जो माणूस असतो, इथे आपण त्याला अज्ञ म्हणतोय, तो विवेकबुद्धीचे इशारे लक्षात घेत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, आणि त्याच्याच बरोबर तो अश्रद्ध पण आहे। त्यामुळे त्याच्या मनात खूप संशय निर्माण होत असतात, आणि अशा संशयी पुरुषाचा नाश होतो। नाश होतो म्हणजे काय, तर परमार्थाच्या मार्गावरून त्याचं पतन होतं, परमार्थाच्या मार्गावरून त्याची अधोगती होते, त्याचा ज्ञानप्राप्तीचा उद्देश
तो उद्देश संपून जातो. वास्तविक त्याचं व्यावहारिक जीवन काही नाश होतं असं नाही. हा विवेक नसल्यामुळे मग तो ऐहिक प्रयत्न भरपूर करत असेल तर त्याच्या प्रयत्नानुसार ते त्याचं आयुष्य सुखी समृद्ध असू शकतो. त्याचा नाश झालाय असं म्हणण्याचं काहीच कारण नाहीये. पण तो ऐहिक सुखांच्या एवढ्या आहारी जातो की त्या ऐहिक सुखांच्या आणि मान्यतांच्या तोच अधीन होतो आणि त्याच्यामध्येच तो रमून राहण्याची प्रवृत्ती त्याची वाढत जाते, जी त्याला पारमार्थिक नाशाकडे घेऊन जाते, अशा अर्थाने म्हणायचंय. आता इथे जे म्हटलंय संशयात्मा विनश्यती, त्याची कारणं आपण बघणार आहोत. त्याच्यातील संशयात्मा कोण ते बघूयात. तर वेगवेगळ्या गोष्टी ऐकल्यामुळे हे करू का ते करू, हे बरोबर का ते बरोबर, असा संदेह ज्याच्या मनामध्ये निर्माण होतो त्याला सध्या आपण सुरुवातीला संशयात्मा असं म्हणूयात. पण आता आपल्याला असं वाटेल की परमार्थाच्या मार्गावर जरी आपण साधक असू आणि वेगवेगळे प्रयत्न करत असू तरी कुठल्या ना कुठल्या बाबतीत कधी ना कधीतरी आपल्याही मनात संशय उत्पन्न होईलच ना, की हे बरोबर का ते बरोबर, आत्ता हे करू का मग हे करू. कुठल्या ना कुठल्या प्रकारचा संशय हा निर्माण होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. कारण कोणत्याही विषयाचं आपण जर वाचन केलं किंवा श्रवण केलं तरी त्याच्यातला काही भाग आपल्याला समजतो, काही भाग आपल्याला समजत नाही. जो समजलाय पूर्ण त्याच्या बाबतीत काही शंका उरलेलीच नसते आणि जो अजिबात समजत नाही त्याच्या बाबतीत शंका निर्माणच होत नाही, कारण काहीच समजलं नाहीये. तर मग शंका काय उत्पन्न होणार. म्हणजे शंका किंवा संशय उत्पन्न कधी होतात, जेव्हा अर्धवट कळतं तेव्हा. अर्धवट ज्ञान ही जी स्थिती आहे ती खूप डेंजरस आहे. संशय हे नेहमी अर्धवट ज्ञानामुळेच उत्पन्न होतात आणि म्हणून इथे अर्धवट ज्ञानालाच अज्ञान म्हटलेलं आहे. अज्ञान म्हणजे शून्य ज्ञान, ज्ञानाचा अभाव, असा इथे नको घ्यायला अर्थ. तर अपूर्ण ज्ञानाला पूर्ण ज्ञान मानणं म्हणजे अज्ञान आहे. अर्धवट ज्ञान काही लोक असतात ना, असे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे म्हणतो त्यांना, एवढंच वाचलं की लागली सगळं, जणू काय आपल्याला सगळं समजलंय अशा आविर्भावात ते डिस्कशन्स करायला लागतात, वादविवाद घालायला लागतात. पुढचं वाचा, समजून घ्या, अजून कोणाची खात्री करू, कोणाकडे जाऊन खात्री करून घ्या, मी मी वाचलंय, मी हे अमुक केलंय, असं करून ते अर्धवट ज्ञानाला पूर्ण ज्ञान मानून पुढे जायला तयार, अशांना इथे अज्ञानी म्हटलेलं आहे. म्हणजे इथे असं बघायचंय की जे श्रद्धावान असतात ते सुद्धा सुरुवातीपासूनच पूर्ण ज्ञानी असतात असं काही नाही. म्हणजे दोन प्रवृत्तीच्या माणसांची इथे तुलना केलेली आहे. दोघही अज्ञ आहे, पण एक अज्ञ पण श्रद्धावान आहे आणि दुसरा या श्लोकात जो सांगितलेला आहे तो अज्ञ आणि अश्रद्ध आणि संशयात्मक असं विचित्र मिश्रण त्याच्यामध्ये आहे. मग त्याला आता कशा कशाच्या बाबतीत संशय वाटतो की त्याच्या मनामध्ये जी शास्त्र आपण प्रमाण मानतो त्या शास्त्रांच्या बाबत त्याला संशय असतो, किंवा गुरूंबद्दल, हे गुरु बरोबर आहेत का नाही, यांना खरंच झाला असेल का साक्षात्कार, गुरूंच्या बद्दल साशंकता, त्यांनी दिलेला जो ज्ञानाचा विचार आहे त्याचा उपदेश, सांगितलेली साधना प्रक्रिया, साधना मार्ग, ह्याच्या बाबतीतही त्याच्या मनामध्ये थोडा संशय येतो. आणि मग काय त्याच्यामुळे काय होतं, तो संशय थोडाफार बाजूला सारून किंवा मनात ठेवून त्यांनी काही प्रयत्न करायचा जरी सुरुवात केली तरी मग ते प्रयत्न, तर त्याची दिशा, त्या प्रयत्नांची दिशा अधूनमधून सारखी तो बदलत राहतो, त्याचा भरवसा नसल्यामुळे की आपण जे करतोय ते बरोबरच आहे. आणि मग त्याच्यामुळे तो कुठेच पोचत नाही आणि मग त्याचा संशय आणखीनच वाढायचा तो की अरे खरंच की काही नाही, करून हे करून काही होत नाही, आता दुसरं करून बघू. आणि मग फायनली तो कधी कधी इतका फ्रस्ट्रेट होऊ शकतो की जाऊ दे, हे काय आपल्याला जमणार नाही असं म्हणून तो ते प्रयत्न, आध्यात्मिक प्रयत्न सोडूनही द्यायच्या टोकापर्यंत तो पोचू शकतो. आणखीन कशाबद्दल संशय त्याच्या मनामध्ये असू शकतो, तो जीवनाचा उद्देश काय, जीवनाचा उद्देश सुखप्राप्ती आहे का ज्ञानप्राप्ती आहे. मग सुखप्राप्ती हे उत्तर खूप सोपं आहे म्हणून ते तो पटकन स्वीकारतो, हा सुखच मिळवायला पाहिजे. दुसरं खरं उत्तर जे आहे ज्ञान, ते पाहण्याचा, ते काय खरं काय खोटं हे पाहण्याचा त्याच्याकडे धीरही नसतो आणि जोरही नसतो, कारण त्याच्या अंतःकरण संशयाने कमकुवत झालेलं असतं, त्यामुळे तो इथपर्यंत पोचूच शकत नाही, तेवढ्या पेशन्सनी तो टिकूच शकत नाही.
त्यामुळे तो मग काय होतं, सत्याचा मार्ग स्वीकारून ज्ञानाकडे जाण्याऐवजी तो संसार सुखाचा मार्ग स्वीकारतो. आणि संसार सुखाचा मार्ग असा आहे की ते मिळालेलं सुख इतकं क्षणिक आणि इतकं थोडा वेळ टिकणारं असतं की सारखंच तो सुखाच्या शोधामध्ये धडपडणं हे त्याचं कधी संपतच नाही. म्हणून आता इथे ह्याच्यातनं कन्क्लुजन काय निघालं, तर संशय उत्पन्न होणं ह्याच्यात काही वावगं नाहीये, पण संशय तसाच ठेवणं आणि त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न न करणं, निरसन करण्याचा प्रयत्न न करणं हे हानिकारक आहे. मग आता हा संशय कसा दूर होईल, तर एक तर तो विचाराने दूर होऊ शकतो, किंवा शास्त्र किंवा संत महात्मा पुरुषांच्या वचनांना श्रद्धापूर्वक मानण्यामुळे तो दूर होऊ शकतो. त्याच्यातली एक कुठली तरी गोष्ट तुम्ही स्वीकारायला पाहिजे. संशयी पुरुषामध्ये जर अज्ञता असेल तर त्यांनी विवेक आणि विचाराची कास धरायला पाहिजे, आणि जर अश्रद्धा असेल तर श्रद्धा वाढेल अशा काही गोष्टी त्यांनी करायला पाहिजे. कारण श्रद्धा किंवा विवेक या दोन्हीपैकी एक काहीतरी स्वीकारल्याशिवाय संशय हा दूर होणार नाही. आणि मुळात पटलं पाहिजे की आधी संशय आपल्याला आहे आणि संशय तसाच ठेवणं ही वाईट गोष्ट आहे. हे जेव्हा मनाला पटेल तेव्हा आपण आपल्या मनामध्ये जिज्ञासा जागृत होईल की नाही, मग आता बरोबर काय ते समजून घेऊया, त्याच्याकरता काहीतरी प्रयत्न करूया, काही वाचूयात, कोणाकडे जाऊयात, प्रश्न विचारूयात. मग जर ती जिज्ञासा तुमची प्रज्वलित असेल तुमच्या मनामध्ये, तर ती तुम्हाला स्वस्थ बसूच देणार नाही. मग तुम्ही आधी जे आपल्याला सांगितलेले बहिरंग साधना, प्रणिपात, परिप्रश्न आणि सेवा, या तिघांच्या पैकी कशा ना कशाचं तरी सहाय्य घ्याल, कुणा ना कुणाकडे तरी जाल, आणि मग संत महात्म्यांच्याकडून, अगदीच कोणी संत महात्मे सांगणारे नाही भेटले तर किमान सद्ग्रंथांच्याकडून आपल्याला आपल्या संशयाचं निराकरण करून घेता येऊ शकतो. पण ज्ञानही नाही आणि श्रद्धाही नाही, हे जर भयानक कॉम्बिनेशन असेल, म्हणजे जो स्वतः काही जाणत नाही आणि कोणी सांगितलेलं तो मानत नाही, तर मग मात्र त्याचं पतन होणार. जे पहिल्या ओळीत म्हटले की संशयात्म विनश्यती अज्ञाच अश्रद्धधानः आणि संशयात्म. आता पुढची ओळ आहे, न अयम लोकः अस्ति न परः न सुखम संशयात्मनः. संशयात्म्याला काय काय नाहीये, हा लोक नाही, परलोक नाही, आणि सुख तर नाहीच नाही. आता संशयात्मना म्हणजे काय, ज्याचं अंतःकरण संशयाने सदोदित व्यापलेलं आहे अशी व्यक्ती. अशा व्यक्तीला हा लोक नाही ह्याचा बरोबरचा अर्थ जर बघायचा झाला तर तो साधारण अर्थ असा आहे की ऐहिक जीवनामध्ये सुद्धा ही व्यक्ती फारशी स्वस्थ नसते, ती सारखी अस्वस्थच असते. कारण सगळ्या सुखामध्ये संशय कालवण्याची एक त्याची सवय बनलेली असते. काही झालं की संशय घ्यायचा. त्यामुळे जे काही सुख मिळेल, यश मिळेल, त्याची त्याच्या मनात निश्चिती नसते. कोणी काही बोललं, काही सांगायला गेलं तरी ह्याला त्याचा काहीतरी वेगळाच अर्थ वाटतो, कारण त्याच्या मनात संशय असल्यामुळे त्या संशयाचा कुबट वास त्याला खरं येत असतो, पण तो वास त्याला समोरच्याच्या बोलण्यातनं किंवा कृतीतून जाणवतो आणि तो त्याच्यावर संशय घ्यायला लागतो. त्यामुळे कुठल्याही मिळालेल्या गोष्टीची निश्चिती न वाटणं अशी त्याच्या अंतःकरणाची एक ठेवण बनत चाललेली असते, बिघडलेली असते. त्याच्यामुळे यश मिळालं, सुख मिळालं तरी मनातल्या अस्वस्थतेमुळे ते अंतःकरणाने त्याला भोगता येत नाही. हा पहिला एक वरवरचा अर्थ झाला, न अयम लोक. दुसरा पण एक त्याला सूक्ष्म अर्थ आहे की हा लोक म्हणजे काय, तर संसार लोक, आणि या संसारात राहून इतरांना चांगल्या गोष्टींसाठी मदत करणं किंवा स्वतःचं ऐहिक कर्तव्य कर्म नीटपणे पार पाडणं, सत्संग, स्वाध्याय, कुठल्या ना कुठल्या प्रकारची साधना, त्याच्यातून ईश्वर प्राप्तीकडे प्रवास करणं, हे सगळं करून अंतःकरणामधला सत्व गुण किंवा सात्विकतेची पातळी ही सश्रद्ध माणसाला वाढवता येते, जी अश्रद्ध आणि संशयी व्यक्तीला वाढवून घेता येत नाही. आणि हे न अयम लोक हा अस्ति त्या शब्दातून मांडलेलं आहे. पुढे काय, न परहा. न परहा म्हणजे या दृश्य संसाराच्या पलीकडे असलेलं
परमतत्व म्हणजे ते चैतन्य, त्या चैतन्यामध्ये चित्त विलीन होऊन जाण्याचा अनुभव, हा तर त्याला फारच पुढचा आहे. म्हणजे त्याला दोन्ही गोष्टी जमत नाहीत. ऐहिक जीवनातलं सात्विक शक्ती वाढवत ठेवणं हेही त्याला जमत नाही, आणि सात्विकतेच्या पलीकडे असलेलं परम म्हणजे असं श्रेष्ठ अशा परमतत्वाच्या साक्षात्काराच्या प्रांतातले काही अनुभव किंवा योगज्ञानाच्या अवस्थेतले अनुभव हेही त्याला मिळत नाही. मग या दोन्ही गोष्टी अश्रद्धा आणि संशयी व्यक्तीला प्राप्त होत नाही. कारण पारमार्थिक कल्याण जरी साधायचं असलं तरी त्याच्यासाठी सुद्धा एक निश्चयात्मिका बुद्धी आवश्यकता असते. पण हा मनुष्य सतत द्विधा मनस्थितीमध्ये असतो. मी आता जॉब करू का मी स्वाध्याय करू, मी परमात्मा प्राप्तीसाठी प्रयत्न करू का मी ऐहिक माझ्या प्रगतीसाठी प्रयत्न करू, हा निर्णयच त्याचा लवकर होत नाही. निर्णय झाल्याशिवाय तो कृती कशी करणार, आणि अर्धवट निर्णय घेऊन जी कृती करेल ती त्याच्यातून त्याला यश कसं मिळणार, आणि यश नाही मिळालं तर त्याला सुख कसं मिळणार, आणि ते टिकणार कसं, असं त्याची सगळी आगगाडी चालू असते. आणि अंतःकरणात संशय भरलेला असल्यामुळे त्याच्या मनात सुद्धा सुखशांती नसते, आणि त्यामुळे सामान्य पातळीवरच्या सात्विक सुखापासून ते त्याही पलीकडच्या उच्च पातळीवरच्या अवर्णनीय अशा आत्मसुखापर्यंत जी काही आंतरिक सुख असतात ती त्याला प्राप्त होत नाहीत. हा न सुखम असती. आता इथे सुख हा शब्द हा ज्ञानाच्या सापेक्ष घ्यायला पाहिजे, म्हणजे ज्ञानाच्या संदर्भातच बघायला पाहिजे. कारण उपभोगात्मक जीवनाचं सुख हे अश्रद्ध व्यक्तीला मिळत नाही असं म्हणण्याचं काही कारण नाहीये, ते त्याला मिळेल. हे पारमार्थिक जीवनातलं सुख असंच घ्यायला पाहिजे. या अध्यायामध्ये हा विषय अगोदर कुठे आला आठवतो का तुम्हाला? साधारण अशाच स्वरूपाचं स्टेटमेंट चौथ्या अध्यायातच 31व्या श्लोकामध्ये आलंय बघा. यज्ञशिष्टामृत भुजो यांती ब्रह्म सनातनम नायम लोकोस्ते यज्ञस्य कुतोन्यः कुरु सत्तम. अयज्ञ अयज्ञ माणसाला हा लोक नाही तर परलोक किंवा अन्य लोक कुठून असणार? अयज्ञ म्हणजे जो कुठल्याच प्रकारची साधना करत नाही तो. इथे त्या साधना न करणाऱ्या व्यक्तीची तुलना जर संशयी आणि अश्रद्ध व्यक्तीशी आपण केली तर आपल्याला असं लक्षात येईल की संशयी व्यक्ती ही योगज्ञानाच्या अनुभवाच्या बाबतीत साधनाहीन व्यक्तीपेक्षा सुद्धा खालच्या पातळीवरती आहे. कारण तो साधनाही करत नाही, म्हणजे करू का करू नको, हे करू का ते करू नको, ह्याच्यामध्ये तो काहीच करत नाही. मग साधनाहीन तो आहेच, आणि परत त्याची श्रद्धाही नाही, कशावर विश्वासही नाही, अशी त्याची दुहेरी वाईट अवस्था, डबल वाईट अवस्था असते. इथे आता हा श्लोक आपला झाला. आपण आता ह्याच्यावरच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचूया. 192 ते 201. ऐके जया प्राणियाच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले म्हणो काही वरी मरण चांग. आपण वाचून घेऊ आणि मग त्याच्यातले फक्त 1-2च ओव्यांचं विवेचन करणार आहे. ओव्या थोड्या जास्त आहेत, पण विवेचनासाठी 1-2च ओव्यावर विवेचन करण्याची गरज आहे. अर्जुना, ज्या प्राण्याला अशा या ज्ञानाची चाड नाही त्याच्या जिण्यापेक्षा मरणच बरं. शून्य जैसे गृह का चैतन्य विण देह, तैसे जीवित ते सम्मोह ज्ञानहीन. ओसाड घर किंवा प्राणहीन शरीर तसं त्याचं ते ज्ञानहीन जीणं केवळ भ्रमिष्टपणाचं असतं. सम्मोहचा त्यांनी भ्रमिष्टपणा असा अर्थ केला. अथवा ज्ञान कीर आपुनोहे परी ते चाड एकी जरी वाहे, तरी तेथ जिव्हाळा काही आहे प्राप्तीचा पै. किंवा ज्ञान प्राप्त झालेलं तर नाहीच, पण निदान त्याच्याविषयी काहीतरी आदर वाटतोय, अशी कोणाची स्थिती असेल तर त्याच्या ठिकाणी ज्ञानप्राप्तीचा काहीतरी ओलावा संभव आहे असं समजावं. वाचूनी ज्ञानाची गोठी कायसी परी ते आस्थाही न धरी मानसी, तरी तो संशय रूप हुताशी
पडीला जाणं. ज्याला ज्ञान नाही त्याला किंमत नाहीच. तरी पण ज्ञान नसून शिवाय ज्ञानाविषयी नुसता आदरही नसेल तो प्राणी संशयाच्या आगीत भस्म झाला असेच जाण. जे अमृतही परी नावडे ऐसे सावियाची आरोचकू जई पडे तई मरण आले असे पुढे जाणो एकी. सावियाची म्हणजे स्वाभाविक आपोआप आणि आरोचकू म्हणजे नावड. अमृताची सुद्धा त्याला नावड आहे असं म्हणायचं. अमृत समोर छे छे आम्ही नाही अमृत पिणार असं जर तो लाथाडत असेल ते अमृत सुद्धा तर त्याच्यासारखा मूर्ख तोच. तैसा विषय सुखे रंजे जो ज्ञानेसीची माझे तो संशये अंगीकारीजे एथ भ्रांती नाही. त्याप्रमाणे जो विषय सुखात रंगतो आणि ज्ञानाचे ज्याला अवढणे पडते, अवढणे म्हणजे नावड उत्पन्न होणे, तो खास संशयाने झपाटला आहे असे सिद्ध होते. मग संशयी जरी पडिला तरी निभ्रांत जाणे नासला तो ऐहिक परत्रा मुकला सुखासिगा. मग जो संशयात पडला त्याचा सत्यानाशच झाला. तो ऐहिक व पारलौकिक अशा दोन्ही सुखांना आचवतो. जया काळजवरू अंगी बाणी तो शीतोष्णे जैशी नेणे आगी आणि चांदणे सरिसेची मानी. ज्याच्या अंगात भयंकर ताप आहे त्याला जसा थंड आणि उष्ण यातील भेद कळत नाही तो तसा आग आणि चांदणे ही दोन्ही सारखेच समजतो. तैसे साच आणि लटिके विरुद्ध आणि निके संशयी तो नोळखे हिताहित. त्याप्रमाणे या संशयपतिताला खरं आणि खोटं, साच आणि लटिके, विरुद्ध आणि निके म्हणजे असंबद्ध आणि योग्य, हित आणि अहित यांची ओळख पटत नाही. हा रात्री दिवसू पाही जैसा जात्यंधा ठाऊवा नाही तैसे संशयी असता काही मना न ये. जन्मांधाला जसं रात्रंदिवसाचं भान नसतं तसंच संशयमग्नाला चांगल्या वाईटाचं भान नसतं. त्याला त्याच्यातली निवड करता येत नाही. म्हणून आपण त्याला अज्ञ म्हणून अविवेकी असं म्हटलेलं आहे. आता इथे ज्ञानाविषयी ज्याला काहीच आवड नाही अशा व्यक्तीचं वर्णन खूप पुढच्या पुढच्या ओव्यांमध्ये केलेलं आहे. मग इथे काय म्हणायचंय आपण त्यातला गोषवारा बघूयात की परमात्म विषयक ज्ञानाबाबत हा जो अज्ञ आणि अश्रद्ध आणि संशयात्मा जो व्यक्ती आहे, साधारणपणे जो परमार्थाच्या मार्गावर थोडीफार ज्यांनी प्रयत्न केलेले आहेत त्याला त्याची आवड आहे असा व्यक्ती कसा असतो तर त्याच्यामध्ये नैसर्गिकच एक परमेश्वराच्या स्वरूपाविषयी ओढ असते, ते समजून घेण्याविषयीची उत्सुकता असते, आवड असते. ती ह्याच्यातलं काहीच या दुसऱ्या व्यक्तीत औषधाला सुद्धा सापडत नाही. अज्ञ अश्रद्ध आणि संशयात्मक. मग एखाद्याला वाटेल की सगळ्यांनाच कशाला हवी आहे ज्ञानाची आवड. नाही, नसेल एखाद्याला असेल एखाद्याला नसेल. नसेल तर नसू द्या, कुठं काय बिघडलं. हा विचार सामान्य माणसांसाठी बरोबर आहे. सगळ्यांनाच कुठून ज्ञानाची आवड उत्पन्न होणार. पण ज्ञानेश्वरांच्या भूमिकेतून आता आपल्याला बघायचंय ज्ञानेश्वर कसे आहेत तर परमात्म तत्वाचा साक्षात्कार होऊन त्यांना अनुभव सिद्ध ज्ञान मिळालेलं आहे. त्यांच्या दृष्टीने ते जेव्हा अशा पामरांच्याकडे बघतात त्यांच्या भाषेमध्ये की त्यांना असं वाटतं की अरे काहीही ज्ञानाची याला काही पडलेलंच नाहीये, या व्यक्तीचं जीवन फुकट चाललंय. ते हळहळतात त्याच्यासाठी की कसं कळेल बरं याला. कारण ते माऊली म्हणतात ना, त्यांना इतका कळवळा येतो की या अज्ञानी जीवाचा उद्धार होण्यासाठी याला त्याच्या डोक्यात प्रकाश कशामुळे बरं पडेल. म्हणून ते त्याच्याबद्दल किती तीव्र जी हळहळ त्यांना वाटते ज्ञानेश्वरांना ती त्या 192व्या ओवीमध्ये व्यक्त झालेली दिसते बघा. ऐके जया प्राणी याच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही तयाचे जियाले म्हणो काही वरी मरण चांगलं. म्हणजे ज्ञानाची आवड ज्याला नाही त्याचं जगणं हे काय जीवन म्हणायचं, त्यापेक्षा मरण चांगलं. इतकं ते अशा विषयांमध्ये बुडलेल्या व्यक्तींचं जगणं बघून, पशुतुल्य जगणं बघून त्यांना उभं आलेलं आहे. मग पुढे ते म्हणतात 193 मध्ये की शून्य जैसे का गृह का चैतन्य वीण देह तैसे जीवित ते संमोह ज्ञानहीन. याच्यातला एकच शब्द आपण संमोह हाच बघूयात. बाकी उपमा खूप सोप्या आहेत, कळायला काही अवघड नाही. आधी मोह म्हणजे काय
ते बघू. मग संमोह म्हणजे काय ते नंतर आपल्याला त्याच्यावरनं कळेल. की ज्ञानाच्या उद्देशाला प्रतिकूल किंवा विरुद्ध होईल असं काहीतरी वागणं किंवा धर्म आणि नीती मर्यादा न पाळता भलतंच काहीतरी वेडं वाकडं वागणं करावंसं वाटणं याला मोह म्हणतात. कधी कधी आपण जेव्हा असं वागतो तेव्हा आपल्याला मनात कुठेतरी माहिती असतं की आपलं वागणं आता बरोबर नाहीये, हे अयोग्य आहे, हा मोह आहे, हे माणसाला आतून कळत असतो. तेव्हा त्या मोहाची पातळी खूप थोडी आहे, म्हणजे जास्त प्रमाणात नाहीये. पण जेव्हा हा मोह आहे, हा अयोग्य आहे असंच वाटणं थांबतं आणि मोहात पडलेला असून हा मोहच कसा बरोबर आहे असं जेव्हा माणसाला वाटतं तेव्हा तो सममोह या वरच्या पातळीवरती जातो. आणि मग ही अंतःकरणाची विवेक हरवलेली अत्यंत खालची पातळी असं ज्ञानेश्वर म्हणतात, जिथे फक्त उपभोग घेणं आहे आणि पशुतुल्य जीवन जगणं आहे. बाकी त्या माणूस म्हणून जे काही तुम्हाला फॅसिलिटीज देवाने दिलेल्या आहेत, प्रगल्भ बुद्धी दिली आहे, मन दिले, विचार करण्याची शक्ती दिली आहे, त्यातलं काहीच तुम्ही सगळं गहाण टाकलंय आणि फक्त प्राण्यासारखे जगतात. म्हणून ज्ञानाचा उद्देश गेलेला माणूस हा माणूस म्हणूनच मेल्यासारखा होतो. म्हणून तो म्हणतो की वरी मरणच चांगलं, मरण मेलेलाच बरा, तो ह्या जगण्याला काही अर्थ नाही. तो म्हणजे जणू काही कोणीच नसलेलं घर किंवा चैतन्याशिवाय देह. आणि पुढच्या 195 आणि पुढच्या 93 ते 96 मध्ये त्यांनी काय सांगितलंय साधारण की ठीक आहे, सगळ्यांनाच ज्ञान प्राप्त करण्याची कपॅसिटी नसेल, नसू शकते, ती नसली तरी एक वेळ चालेल. एक वेळ ज्ञान नाही झालं, ज्ञानासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करायला जमत नाहीये, हे प्रयत्न करूनही ज्ञान साधत नाहीये, तरी तो प्रयत्न करतोय किंवा ज्याच्याकडे ते ज्ञान आहे त्याच्याविषयी त्याला आदर वाटतोय, ह्याच्यातून त्याला ज्ञानाची चाड आहे. चाड हा शब्द आपण गेल्या क्लासमध्ये व्यवस्थित बघितला. त्याचं महत्व बुद्धी असणं, त्याच्याविषयी काहीतरी आस्था असणं. आस्था असेल तर कणभर तरी कधीतरी मिळायची काहीतरी शक्यता आहे. पण आस्थाच नसेल तर मग काहीच उपयोग नाही. आणि अशी ज्यांच्याकडे शून्य आस्था आहे तर ते समजावं की ते कशाचं लक्षण आहे, की ते संशयरूपी आगीमध्ये पडलेले आहेत असं समजावं, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आता आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊया. आता शेवटचे 2 श्लोक आहेत ते समारोपाचे आहेत. श्लोक क्रमांक 41. बस. योगसन्न्यस्तकर्माणो ज्ञानसञ्छिन्न संशयम् आत्मवन्तम् न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय. योगाने झाडिली कर्मे ज्ञाने संशय तोडिले, जो सावधान आत्म्यात कर्मे त्यासन बांधिती. इथे संधी असे नाहीच आहे. योग संन्यस्त कर्माणम ज्ञान संचिन्न संशयम आत्मवंतम न कर्माणी निबध्नन्ति धनंजय. हे धनंजय म्हणजे हे अर्जुना, योग संन्यस्त कर्माणम, योगयुक्त अवस्थेमुळे ज्याच्या कर्माचा संन्यास झालेला आहे, पूर्ण त्यांनी कर्म त्यागली आहे. ज्ञान संचिन्न संशयम, ज्ञानप्राप्तीमुळे त्याच्या चित्तातील संशय सगळे छिन्न भिन्न झालेले आहेत, म्हणजे संपून गेलेले आहेत. अशा आत्मवंत, अशा आत्मज्ञानी माणसाला कर्माणी न निबध्नन्ति, कर्मे बद्ध करीत नाही. फक्त मराठी अर्थ पुन्हा एकदा वाचू. हे धनंजया, योगयुक्त अवस्थेमुळे ज्याच्या कर्मांचा संन्यास होऊन गेलेला आहे, ज्ञानप्राप्तीमुळे ज्याच्या चित्तातील सर्व संशय संपून गेलेले आहेत, अशा आत्मज्ञानी माणसाला कर्मे बद्ध करीत नाहीत, म्हणजे बांधत नाहीत. आता गेल्या श्लोकामध्ये संशयी आणि अश्रद्ध माणसाचं पतन अटळ असतं हे सांगितलं. आता या श्लोकामध्ये काय सांगतायत, श्रद्धेमुळे ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि सर्व संशयातून जो मुक्त झालेला आहे अशा महात्म्याला कर्मबंधन तुटण्याचं पारमार्थिक फळ मिळतं हे सांगितलंय.
आत्मज्ञानाचं फळ सांगितलंय. आधी एकदा सांगितले एक फळ होतं की कधीही न ढळणारी शांती मिळते. इथे दुसरं फळ सांगितलंय की कर्मबंधन तुटतं. आता त्यास आपण एकेका शब्दाचा विचार करू. योग संन्यस्त कर्माणं म्हणजे योग, याच्यामध्ये मूळ शब्द काय आहे? योग संन्यस्त कर्मा. योग संन्यस्त कर्मन असा ऍक्च्युअली मूळ शब्द आहे, पण त्याचा प्रथमा एकवचन होतं योग संन्यस्त कर्म. त्याचा अर्थ काय? योगानी ज्यांनी सर्व कर्मांचा संन्यास केला आहे असा. आता या शब्दाचा थोडा आपण विचार करू वेगवेगळ्या बाजूंनी. पहिला विचार जो आहे तो आपल्याला रामसुखदास जे वारंवार सांगत आहेत, प्रत्येक श्लोकात जवळजवळ रामसुखदास ही गोष्ट सांगतातच. आता ही गोष्ट ऐकली की तुम्हालाच आपलं तर आपापलं कळावं लागणार आहे की हे रामसुखदासच म्हणत असणार. काय असेल? शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी हे जे काही आपल्याला मिळालेलं आहे ते आपल्यासाठीच आहे असं आपण मानतो आणि त्याच्यावर माझा अधिकार आहे असं मानतो. तर ते तसं न मानता आपल्याला अधिकार चालवण्याकरता या गोष्टी दिलेल्या नाहीत, तर संसाराच्या सेवेसाठी त्या दिलेल्या आहेत. या दृष्टिकोनातून या सगळ्यांचा वापर संसाराच्या सेवेसाठीच जर केला तर त्या वस्तूंचा आणि त्या वस्तूंच्या उपयोग करून आपण जी कर्म करतो त्या सगळ्या कर्मांचा प्रवाह हा संसाराकडे वळतो. आपण मोकळे राहतो. ती कर्म आपल्याला चिकटायला येत नाही, ती सगळी संसाराकडे जातात आणि त्यामुळे आपल्या ठिकाणी स्वतः सिद्ध असलेल्या समत्वाची आपल्याला अनुभूती येते. हा विचार या श्लोकात मांडलाय. समत्व या शब्दामध्ये सांगितलंय. बाकी ते काय सांगतात की तुमचा संबंध विच्छेद होतो. अर्थ तोच, शब्द थोडे थोडे वेगळे. समत्वाचा अनुभव येतो असं का म्हटलंय? तर समत्वाची व्याख्या दुसऱ्या अध्यायात आठवते का तुम्हाला? समत्वम योग उच्यते. आणि इथे योग संन्यस्त कर्माणंची संगती लावतोय आपण. त्यामुळे इथे समत्वरूपी योग असा इथे अर्थ घ्यायचा आहे. म्हणून त्या शब्दात तो अर्थ एक्सप्रेस केलेला आहे की समत्वरूपी योगाद्वारा ज्यांनी कर्मांशी पूर्ण संबंध विच्छेद केलेला आहे तो योग संन्यस्त कर्म. योग संन्यस्त कर्म या शब्दाचा पहिला आपण अर्थ बघितला. आता दुसरा बघूया. जेव्हा कर्मयोगी कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो तेव्हाही तो योग संन्यस्त कर्म म्हणतात. का असं? आता आपले कर्म अकर्म हे जरा शिकून बरेच दिवस झाले, त्यामुळे थोडीशी झूळ आलेली असेल त्याच्यावर. आपण आता सगळ्या डिटेल्समध्ये नाही जाऊ शकत. थोडक्यात आपल्याला हा विषय समजण्यापुरेसं जेवढं गरजेचं आहे तेवढं सांगू. याचा अर्थ एवढाच की कर्म करताना किंवा कर्म न करताना तो पूर्णपणे निस्संग किंवा असंग असतो. कर्म करताना असंग असणं ठीक, पण कर्म न करताना असंग म्हणजे काय नक्की म्हणायचंय? पुन्हा एकदा दुसऱ्या अध्यायातला दुसरा श्लोक आपण मदत घेऊयात त्याची. रागद्वेष वियुक्तैस्तु विषयान इंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. जो कुठलीही कर्म राग आणि द्वेष यांच्या आहारी जाऊन करत नाही, हे मी करणार कारण की मला अमुक अमुक हवंय. हवंय म्हणजे तुमचा तो राग आहे, त्याच्याशी आसक्ती आहे आणि मी हे अजिबात करणार नाही कारण की मला हे नकोय. मी तिरस्कार करतो, द्वेष करतो. माझं करणं आणि न करणं माझ्या राग आणि द्वेषावर अवलंबून असेल तर ती कर्म मला चिकटणार. पण हे आता कर्तव्य कर्म आहे, मला आवडतंय का नाही ह्याचा इथे मी मध्ये काही संबंध आणणारच नाही. हे कर्तव्य कर्म आहे. रामाला वनवासात जाणं हे त्याचं कर्तव्य कर्म होतं. ते त्याला आवडतंय का नाही आवडत हा विचारच त्यांनी केला नाही. पित्याची आज्ञा पाळणं, मात्या पित्यांची आज्ञा पाळणं हे कर्तव्य कर्म तितक्याच आनंदाने त्यांनी केलं. त्यामुळे ते कर्म त्याला कर्मबंधनाचा प्रश्न होता. राम हा अवतारी पुरुष आहे, आपण सगळे सामान्य माणसं आहोत. पण एक उदाहरण घेतलं. त्यामुळे तुम्ही विषयांच्या मध्ये जरी आचरण केलं पण ते जर रागद्वेषांच्या आहारी न जाता तुम्ही संसारात वावरत असाल तर मग तुम्ही योग संन्यस्त कर्म होऊ शकतो. हा मुद्दा इथे. योग संन्यस्त कर्म म्हणजे काय ह्याचाच आपण विचार करतो. आणि मग हेच माधवानंदांनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये सांगितलंय की
कर्मयोग आपण आता बघितलेला आहे. कर्मयोगाच्या मुख्य धारणा काय आहेत? तर कर्तृत्वाचा अहंकार नसणं, म्हणजे कर्ताभाव नसणं आणि फळाच्या उपभोगाची आसक्ती नसणं. तर मग या दोन गोष्टी सांभाळून, म्हणजे कर्तृत्वाचा अहंकार सोडून आणि कर्मफळाचा उपभोगाची आसक्ती सोडून जर तुम्ही साधना कर्म आणि व्यावहारिक कर्म अशी सर्व प्रकारची कर्म जर करत राहिलात तर तुमच्या हातून चांगलंच कर्म घडेल आणि त्याच्यामुळे तुमचा रजोगुण शांत होईल. रजोगुण शांत होईल, पहिला परिणाम. तमोगुण फार वर डोकं काढणार नाही, दुसरा चांगला परिणाम. आणि सत्वगुणाची वृद्धी होईल. आणि कर्म, अजून एक फायदा त्याचा जो इथले या श्लोकासाठी आपल्याला जास्त महत्वाचा आहे, की कर्म अहंकार आणि आसक्तीयुक्त नसल्यामुळे काय होईल, त्याचा संस्कार निर्माण होणार नाही. सूक्ष्म देहावरती, आपल्या मनावरती, अंतःकरणावरती त्याचा कुठलाही ठसा उमटणार नाही, त्याचा लेप लागणार नाही. आणि त्यामुळे कर्म करूनही त्याचा संन्यास केल्यासारखंच होईल. हे सगळं म्हणजे योग संन्यस्त कर्माणम असा जो व्यक्ती आहे त्याच्या बाबतीत कर्माणी न निबध्नन्ति. कुणाकुणाला म्हणजे व्यक्ती एकच आहे, त्याच्यात फक्त 3 गुण सांगितले की ज्यांनी योगाच्या सहाय्याने सर्व कर्मांचा पूर्णपणे त्याग केलेला आहे, ज्याचा पूर्ण संशय निघून गेलेला आहे आणि ज्याला आत्मप्राप्ती झालेली आहे, अशाला कर्म बांधत नाही, असा सगळ्या पूर्ण श्लोकाचा गोषवारा. आता दुसरं पद आपण म्हणणार आहोत, ज्ञानसंचिन्न संशय. ज्ञानप्राप्तीमुळे ज्याच्या चित्तातील संशय हा पूर्णपणे संपून गेलेला आहे. आता आधी संशय याच्याविषयीच थोडंसं चिंतन करूया. हे संशय कधी असतो? जोपर्यंत एखादी गोष्ट आपण प्रत्यक्ष पाहत नाही तोपर्यंत त्या गोष्टीबद्दल आपल्या मनामध्ये 2 भावनांपैकी कुठली तरी एक भावना असू शकते. एक तर श्रद्धा असू शकते, ते सश्रद्ध आहेत त्यांच्या बाबतीत, देव पाहिलेला नाही पण देव आहे माझी श्रद्धा आहे. किंवा दुसऱ्या प्रकारातले, दुसऱ्या गटातले जे लोक आहेत जे अश्रद्ध आहेत, त्यांच्या मनात संशय, कशावरून देव आहे ह्याच्यातलं एक काहीतरी असेल. आणि इथे काय म्हटलंय की ज्ञानसंचिन्न संशय, म्हणजे ज्याचा संशय ज्ञानाने चांगल्या प्रकारे छिन्न म्हणजे नष्ट झालेला आहे असा. आता इथे परत काही प्रश्न आपल्या मनामध्ये येतात की संशय आधी जाऊन मग ज्ञान प्राप्त होणार का ज्ञानामुळे संशय जाणार? यातलं नक्की आधी काय होतंय, कशाने काय जातंय, हा एक गोंधळ आपल्या मनामध्ये येतो. आणि ज्ञानसंचिन्न संशयम हे कुणाबद्दल म्हटलेलं आहे? आता कारण कुणाबद्दल म्हणजे आपल्यासमोर 2 व्यक्ती आहेत, अश्रद्ध व्यक्ती पण आहे आणि श्रद्धावान पण आहे. तर इथे हे नक्की की ज्ञानसंचिन्न संशयम हे वर्णन हे श्रद्धावान साधकाचंच आहे. कारण त्याच्या मनात श्रद्धा नसेल आणि संशय असेल तर संशय आत्मा जो असेल तो मनामध्ये संशय धरून त्या पातळीपर्यंत कधीच पोचणार नाही. ह्याच्यावरून आपण हे नक्की म्हणू शकतो की हे वर्णन श्रद्धावान साधकाचंच आहे. पण मग नंतर आपण जेव्हा म्हणतो की श्रद्धावान साधकाचा संशय हा ज्ञानाने नष्ट होतो, तेव्हा त्याच्यात थोडासा विसंगतपणा किंवा विरोधाभास, आधी संशय का आधी ज्ञान जाणार, हा थोडासा भाग राहतो. तर त्याचा आता विचार करूयात की वास्तवामध्ये काय घडतं. कितीही जरी श्रद्धावान असला माणूस तरी त्याला प्रत्यक्ष जोपर्यंत अनुभूती येत नाही तोपर्यंत त्याच्या मनात थोडा तरी सूक्ष्म तरी संदिग्धता ही राहतेच. अगदी मानलं की शास्त्र, गुरु, ज्ञानाचं स्वरूप, गुरुने सांगितलेली साधना मार्ग, ह्या सगळ्यावर त्यांनी पूर्ण विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवूनच त्यांनी मार्गक्रमणा केली, प्रगती पण केली काही प्रमाणात. तरी सुद्धा जोपर्यंत त्या खरेपणाचा पूर्ण पडताळा त्याला येत नाही तोपर्यंत मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी एक छोटंसं प्रश्नचिन्ह राहतच. हे कधी होईल, होणार की नाही, मलाच का वेळ लागतोय, कुठल्या प्रकारचा संशय असो, माझं काही चुकतंय का. ज्ञानावर नसला तरी दुसरा संशय येऊ शकतो, स्वतःवरती संशय तर पटकनच येऊ शकतो. हे कसं आहे की आपल्याला अगदी आपल्या खात्रीतल्या जवळच्या माणसांनी, जो व्यवस्थित पैसेवाला आहे, श्रीमंत आहे, अशा माणसांनी चेक दिला तरी सुद्धा आपण लागलीच पैसे मिळाल्याची पावती देत नाही. चेकच्या बाबतीत चेकने पैसे मिळाले एवढंच नमूद करतो. जेव्हा तो चेक बँकेत डिपॉझिट करून पैसे आपल्या खात्याला जमा होतील
तेव्हा आपण पक्की पावती देऊ शकतो. तोपर्यंत आता व्यक्ती तुमच्या ओळखीची आहे ना, ती देणार, तुम्हाला फसवणार नाही, विश्वास आहे. तिच्याकडे पैसे पण असतील, बँक बॅलन्स खडखडाट नसणार आहे, हेही माहिती आहे. तरीही थोडासा संदिग्धता, संशय होताच ना. पैसे येऊ देत, मग देईन पावती. तसं ज्ञानी किंवा ज्ञानाच्या मार्गावर असणाऱ्या साधकाबद्दल, मग तो भले श्रद्धावान असला तरीही ज्ञान पूर्ण होईपर्यंत त्याच्या मनात जी सूक्ष्म संदिग्धता असते किंवा मनातल्या त्या कोपऱ्यात जे छोटस प्रश्नचिन्ह असतं, ते पुसून टाकण्याचं सामर्थ्य अनुभूतीतनं येणाऱ्या ज्ञानालाच फक्त असतं. हे या पदाला सांगायचंय, ज्ञान संचिन्न संशयम. त्याचा चेक वटलाय, आता पैसे बँकेत जमा झालेले आहेत, हे त्यांना सांगायचंय ज्ञान संचिन्न संशयम या शब्दाने. तर पुढचं, आत्मवंतम न कर्माणि निबध्नन्ति धनंजय. हे धनंजया, आत्मज्ञानी माणसाला कर्म बद्ध करीत नाहीत. इथे आत्मवंत हा शब्द खूप छान वापरलेला आहे. आपण असे भाग्यवंत असे शब्द, भाग्यवंत हा शब्द खूप ऐकतो. तर इथे तर आत्मज्ञानाचा लाभ म्हणजे अत्यंत श्रेष्ठ भाग्य आहे, म्हणून आत्मवंत हा खरं तर परमभाग्यवंत आहे असं म्हणू शकतो आपण. आणि इथे धनंजय असं संबोधन वापरलंय. त्याचं कारण काय असेल तर ज्ञानाचं धन हे सर्वश्रेष्ठ आहे आणि ते तो प्राप्त करून घे असं अर्जुनाला सुचवायचं असणार. कारण मुळात अर्जुनाला धनंजय हे नाव कधी पडलं तर राजसूय यज्ञाच्या आधी जेव्हा धनाचा तुटवडा होता तेव्हा त्यांनी दिग्विजय करून प्रचंड प्रमाणात ऐश्वर्य प्राप्त केलं आणि म्हणून त्यांनी धन जिंकून आणलं, म्हणून त्याला धनंजय हे नाव पडलं होतं. तर आता श्रीकृष्णांना त्याला सुचवायचं असेल की ऐहिक ऐश्वर्य तर तू खूप प्राप्त केलंस, आता हे परमश्रेष्ठ आत्मज्ञान रूपी धन सुद्धा तू प्राप्त करून घे, म्हणून कदाचित हा धनंजय हा शब्द इथे वापरलेला असेल. आता आत्मज्ञानाच्या मार्गावर कर्माची बंधनं कशामुळे निर्माण होतात? मुख्यत्वे करून कर्तृत्वाचा अहम आणि फळाच्या उपभोगाची आसक्ती, म्हणजे कर्तृत्व भाव आणि भोक्तृत्व भाव या दोघांच्यामुळे कर्माची बंधनं पडायला सुरुवात होते आणि आत्मज्ञानाच्या मार्गावरची प्रगती ही खुंटते. मग जो आता त्या मार्गावर प्रवास करतोय त्याला कर्म बांधत नाहीत, ती कशामुळे? तर एकतर त्याचा हा जो कर्तृत्व भाव भोक्तृत्व भाव जो आहे तो त्याच्यातली विवेकबुद्धी खूप चांगल्या प्रमाणात जागृत झालेली आहे, त्यामुळे ती विवेक आणि साधना तो करतोय, साधनेमध्ये तत्पर तो आहे. तर विवेकबुद्धी जागृत असणं आणि साधनेमध्ये तत्पर असणं या दोन गोष्टीमुळे त्याचा कर्तृत्व भाव आणि भोक्तृत्व भाव हा हळूहळू कमी होत चाललाय आणि तो नष्ट होतो एका पॉइंटला. त्याच्यानंतर त्याच्यातूनही काही कर्माविषयी काही सूक्ष्म अज्ञान त्याच्या मनात राहिलं असेल तर योगातल्या अनुभूतीमुळे तेही नष्ट व्हायला मदत होते आणि मग त्याला कळतं की कर्म हे प्रकृतीचं कर्तृत्व आहे आणि मी त्याच्यापासून वेगळा आहे, मी चैतन्य स्वरूप आहे, ह्याची अनुभूती त्याला स्पष्ट येते. आपण ह्याच प्रकारच्या अनुभूतीला काय म्हटलं होतं ज्ञानेश्वरांनी? गेल्या क्लासमध्ये आपण बघितलं होतं, प्रकृतीचे केले निघे. प्रकृतीपासून तो अलिप्त असतो, प्रकृतीच्या कर्माशी आत्मवंताचा संबंधच राहत नाही, त्यामुळे त्या कर्मांनी त्याला बांधण्याचा प्रश्नच येत नाही. परत एकदा आपण 3ऱ्या अध्यायातला 28वा श्लोक आठवूयात त्या निमित्ताने. तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वान सज्जते. हा सगळा गुणांचा खेळ चाललेला आहे, हे तत्ववित्तला कळतं आणि त्यामुळे तो कुठेही चिकटत नाही, त्यामुळे कर्म त्याला चिकटत नाही. कर्म चिकटत नाहीत म्हणजे कर्मांची फळच उत्पन्न होत नाही जी त्याला कर्मबंधनात टाकतील. एका ठिकाणी पुढे ज्ञानेश्वरीमध्ये हे म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मिठाचा बांध जर समुद्राला बंधन घालू शकेल तर मला कर्म बांधू शकतील. म्हणजे ही अशक्यप्राय गोष्ट त्यांनी सांगितली. आणि याच अध्यायात 14व्या श्लोकामध्ये बघितलंय, हे म्हणतात भगवान श्रीकृष्ण, नमाम कर्माणि लिंपन्ति नमे कर्म फले स्पृहा इति माय्यो विजानाति कर्मभिर्न स बध्यते.
तिथपासून हा विषय सांगायला सुरुवात झालेली आहे बरं का. कारण मला ओळखणं म्हणजे काय, परमेश्वराला ओळखणं म्हणजेच परमेश्वर प्राप्ती, आणि तो परमेश्वरी तत्वच माझ्यामध्ये आहे हे ओळखणं म्हणजे अद्वैत पूर्ण समजणं किंवा अद्वैत पातळीपर्यंत पोचणं, द्वैतातून अद्वैतात पोचणं म्हणजेच आत्मवान होणं. आता ही जी गोष्ट आहे ना, की कर्म ही आत्मवान माणसाला बांधू शकत नाही, हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी चिन्मयानंदांनी एक फार छान उदाहरण सांगितलं. एखाद्या व्यक्तीने स्वप्नात त्याच्या बायकोचा खून केला, तर ती व्यक्ती जागी झाल्यानंतर स्वप्नात केलेल्या त्या खुनाच्या गुन्ह्यासाठी जागेपणी त्याला कोणी शिक्षा करेल का? नाही करणार. कारण स्वप्न संपलं. स्वप्न संपल्यानंतर स्वप्न पाहणारा पण संपला. पाहणाऱ्याने खून केलेला आहे, त्यामुळे स्वप्न पाहणारा जो आहे तो खून करणार आहे आणि तो शिक्षेला पात्र आहे. पण जागृतावस्थेत आल्यानंतर तो आता स्वप्न पाहणारा उरलाय कुठे? तो नाहीच आहे स्वप्न पाहणारा. त्याच्याच ह्याच्याप्रमाणे, उदाहरणाप्रमाणे अहंकेंद्रित जी कर्म असतात ती जीवाला कर्मबंधनात पाडतात. जोपर्यंत तो जीव असतो तोपर्यंत. पण एकदा का त्यांनी अहंभाव सोडला आणि तो आत्म्याला जाऊन मिळाला, म्हणजे अहंकार जेव्हा आत्मतत्वात स्थिर झाला, स्थित झाला, तेव्हा जीवानी केलेली कर्म ही आत्मतत्वाला बंधनकारक कशी होतील? स्वप्न पाहणारा हा जागा झाल्यावर जागृत अवस्था अनुभवणाऱ्याशी एकरूप झालेला आहे. तसंच जीवभाव हा आत्मभावात स्थिर स्थित झाल्यानंतर जी खरी सत्यतत्वाची अनुभूती येते तीच आत्मवान होणं, त्यालाच म्हणायचं आत्मवान होणं. आणि त्या स्थितीला पोचल्यानंतर कर्माचं बंधन तुम्हाला लागूच होत नाही. मागे आपण अजून एक वेगळं उदाहरण पाहिलं होतं, जर तुम्हाला आठवत असेल तर, की त्यात तुरुंग कैदी असाच तो प्रसंग होता, की तुरुंगातल्या कैद्याला 10 वर्षाची शिक्षा झाली आहे आणि समजा 5 वर्षांनंतर तो मेलाच. तर उरलेल्या 5 वर्षाची शिक्षा भोगायला कोण आता उपस्थित आहे? इथे एक प्रकारे त्या जीवभावाचा मृत्यू आहे. देह असेल पण जीवभावाचा मृत्यू आहे, त्यामुळे शिक्षा जरी असली तरी भोगायला तोच नाहीये ना, मग ती शिक्षा कॅन्सलच नाही का होणार? तोच इथे विषय आहे. आत्मवंतम न कर्माणि निबध्नन्ति धनंजय. आता अर्जुनाला जेव्हा हे सांगतायत त्याचा उद्देश आहे की त्यांनी समोर असलेलं युद्धाचं कर्तव्य कर्म करावं, त्याच्यासाठी त्याला प्रेरणा देणं, हा तर एक उद्देश आहेच. पण त्याबरोबर इतरांसाठी सुद्धा, इतर साधकांसाठी सुद्धा कर्मयोग आणि ज्ञान यांचा परस्पर संबंध स्पष्ट करणं हा सुद्धा या श्लोकाचा एक मुख्य उद्देश आहे. आता आपण ज्ञानेश्वरी वाचूया. 202 ते 205 अशा ओव्या आहेत ज्ञानेश्वरीच्या. म्हणून संशया होनी थोर, आणिक नाही पाप घोर, हा विनाशाची वाघूर प्राणियासी. वाघूर म्हणजे जाळं. म्हणून या संशया एवढं घोर पातक दुसरं जगात नाही. प्राण्याला पकडून त्याचा सत्यानाश करण्याकरता हे एक जाळच पसरलेलं आहे. येणे कारणे तू त्यजावा, आधी हाची एक जिणावा, तो ज्ञानाची या अभावा माझी असे. म्हणून ज्ञानाच्या अभावाने उत्पन्न होणारा हा संशय तू सोडावास, या एकालाच तू पहिल्या प्रथम जिंकले पाहिजेस. जै अज्ञानाचे गडद पडे, तै हा बहु अस मनी वाढे, म्हणून सर्वथा मार्गू मोडे विश्वासाचा. जेव्हा अज्ञानाचा गुडूप अंधार पसरतो तेव्हा याला फारच जोर चढतो आणि श्रद्धेचा मार्ग सर्वस्वी खुंटतो. हृदयी हाची न समाये, बुद्धी ते गिवसूनी ठाये, तेथ संशयात्मक होये लोकत्रय. मग हा हृदयात साठवत नाहीसा होऊन बुद्धीला ग्रासतो आणि लवकरच सर्व भुवनत्रयच त्या पुरुषाला संशयमय होते. तिथे आपला हा श्लोक संपलाय.
आपण पुढचा श्लोक आणि अन्वय अर्थ वाचून थांबूयात. पुढच्या क्लासमध्ये हे संपेल. पण आता पुढचा क्लास 27 तारखेचा होणार नाहीये. एनिवे आपण एवढं वाचूयात. वाचतेस का श्लोक? तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थै ज्ञानसिनात्मनः चित्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत. म्हणून अंतरातील अज्ञान कृत संशय तोडुनी ज्ञान खड्गाने उठ तू योग साधुनी. तस्मात् अज्ञान संभूतं हृत्स्थं ज्ञानासिना आत्मनः चित्वा एनं संशयं योगम आतिष्ठ उत्तिष्ठ भारत. तस्मात् म्हणजे म्हणून, तस्मात् हे भारत, हे भरतवंशी अर्जुना, हृत्स्थम जे हृदयामध्ये राहणाऱ्या म्हणजे अंतःकरणात असलेल्या, एनम अज्ञान संभूतम संशयम या अज्ञानाने निर्माण होणाऱ्या संशयाला, आत्मनः ज्ञानासीना आपल्याच अंतःकरणातील आत्मज्ञानरूपी खड्गाने म्हणजे तलवारीने चित्वा छेदून टाकून योगम आतिष्ठ योगात दृढपणे स्थित हो, उत्तिष्ठ आणि उठ. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, अंतःकरणात असलेल्या या अज्ञानाने निर्माण होणाऱ्या संशयाला आपल्याच अंतःकरणातील आत्मज्ञानरूपी खड्गाने छेदून टाकून योगात दृढपणे स्थित हो आणि उठ. आता सुरुवात केली तर फारच म्हणजे 10-15 मिनिटं पुढे जाईल, त्यामुळे आपण थांबूया. मला आवडलंच नाही पूर्ण करायला, पण खूप घाई होईल. कसं आता सगळा समारोपाचाच श्लोक आहे, पण करू आपण तर अवकाशाने. प्रार्थना म्हणून थांबूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.